एक तर माणसं ड्युटी करून या पुन्हा तुमचे मुजरे गेला. कांदा कुठं सोडतात का हो पाटील? टाका. आले आमची बाकीची गँग पण आली त्याच्यामुळे आम्ही तिकडे सोड त्याच्या माग सोड त्याच्या माग. या माणसाला काहीतरी द्यावं लागते नंतर बघा किती मेहनत चालू आहे बघा. घातलं समजा फुलू घातलं मुरू घातलं आपल्या भाषेत. अबे कडीत खायलेत रे कडीत खायलेत. एक नंबर. लय पागल आहेत लय पागल. अक्कल आहेत काय या ट्रॅक्टरला दाबवायला ती आता कशाला गार पहिले चुटका द्या. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप दिवसानंतर म्हणजे आत्ताच्या काल परवा व्लॉग टाकला परत एक व्लॉग. आम्ही जाऊ लागलो एलदरीला पार्टी करायला एन्जॉय करायला शेतामध्ये नाही तर मग जाऊ बोटिंग करायला. तेव्हा जनता बसलेली इकडं बी जनता. बघू आता थोड्या वेळाने निघू. काय काय होते 10 वाजता निघायचं होतं. 1:30 तर इथं वाजलेलं आहे. जाऊ दाखवत तुम्हाला. इतका टाइमपास करतात नाही लेकरं इतका. आता किती वाजले 2 वाजले तिथंच आहेत अजून जिंतूर मध्येच आहेत. कधी जाणार कधी बनवणार कधी खाणार. आता दोघं तिघं इकडे गेले दोघं तिघं तिकडे गेले. लफडा आहे जेव्हा हे 3 नमुने 3 जण आले यायला मिळ नाही लय अवघड आहे. A few moments later. ते आता मचांग हॉटेलला जायचं जेवायला का बनवून खायचं याची मचांग चालू आहे इथं फुल. एक तर माणसं ड्युटी करून या पुन्हा तुमचे मुजरे गेला. पुन्हा तू म्हणते एलदरी ते म्हणते नाही बघून आणायचं लावलं नाही म्हणायले. त्यात मुद्रे करायला तुम्ही सगळं आम्हीच करावं का होय रे. तुम्ही बसते एसीत बसले बाहेर उभा मी. एक भाई धूप में और एक भाई एसी में. अरे आता टाइमपास करोस तर आता लोक गेले असते रे. अरे पण सामान आणावं लागेल का नाही. मी काय म्हणायचं तुम्ही जा काय माहिती शेतात. येतो नसते डायरेक्ट चिडी फोडणार आहे चिडी फोडणार. तुमचं काय मत आहे बाबा. तुम्ही तुमची काय करायचं काय. मी सगळ्यात रेडी आहे. बरोबर आहे खंदारीत बरोबर आहे. हा बरोबर आहे सगळं सांगितलं करा गुट्या करून आले ते. मला एक गोष्ट सांग. हा शेत याचं. हा ते भगुने गिगुने मंग्याकडे हे दोघं गायब. आपण काय नियोजन लावायचं. म्हणून तुम्ही सांगा ना बी तू सांग तू मला. ड्युटीचे आम्हाला पेशंट होते आम्ही पेशंट सोडून आलो. हो रे बाबा पण ते देऊन तर जायचं काय तर. आणि हे असं एक फोन करून म्हणलं ना भाई संध्याला पशाला शेत हा. डायरेक्ट शेतात शेतात या काहीतरी करा. थांबून आपल्याला म्हणाले फोन लावा. अरे हो रे माहिती आहे रे बाबा. तुम्ही ते मंग्यांना सांगायचं असतं भाई घरून पातीला घेऊन ये काय आहे, काय नाही. म्हणायचं भाई तुम्ही डायरेक्ट शेतात जा आम्ही इकडून निघायलो काय. होत राहते तू काय म्हणला कोरवाडीवरून स्टिंग निघायलो. चहा घ्यायचं स्टिंग घ्या थंड करा. ऐक ना याला मी फोन केला मी कोरवाडीवरून निघायलो तुम्हाला डीएसएम पाशी भेटतो इथंच आहे मी जवळ आहे मी. असंच आहे तसंच आहे. बघा इथून आमच्या सन्नी पाटील ना कांदा ढप मारला इथं. दाखवा कांदा दाखवा. कांदा कुठं सोडतात का हो पाटील? टाका घे. सामान्य ना जिंदगी इकून हे पूर्ण रस्ता खणून ठेवलाय तर जाता येईल. आता शॉर्टकट मारला एक खालून ऍडव्हेंचर वाडी. एक नंबर 3 जंगल सफारी किती चालू आहे. उतरले खाली तुम्हाला उतरलं. काय बोला A few moments later. नंतर आम्ही पोहोचलो इथं बघा. यायची गरज नाही आता येतो बघा किती भारी झाड वगैरे हे असं इकडं मस्त मोकळं आणि वातावरण पण एकदम थंड नॉर्मल निसर्गरम्य आहे. तिथे आकड्यावरचे कुत्रे आम्हाला भुकायचे त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलो गेटवर. बघा चिंचा लागलेल्या आहेत बघा. कशा तुला तावलं ना तवा तुला कळलं. A few moments later. 3 आलेत जण शेतातले ते पोवायला आलेले आहेत.
हा स्टार्ट. केवढं लेकर शेतातले लेकर असे राहते कनाक इशे नाही होम एन्जॉय करते. लय लांबच्या शहरातले नाही, छोट्या मोठ्या काय येत नाही, पोहता येत नाही, काय नाही काय नाही. तुला येते रे भाई, यायला म्हणायलो तसं मला पण येते पण नको बेडूक पाहू ना सुळुंग. हा पाय तिला म्हणतात सुळुंग, डायरेक्ट डोक्यावर आले. आमची बाकीची गँग पण आली, त्याच्यामुळे आम्ही तिकडे टाइमपास करू लागलो. आली गाडी तिकडे लाकडं घेऊन काऊन चालले काट्या, त्या आकड्यावर लय कुत्रे येत लय भुकायला अंगावर यायला, त्याच्यानं काट्या घेतला. धन्यवाद. शेफ्टी मी बी घेतली हातात. आता दम लागला बे चढू चढू. मागच तांबू काऊन मागूनच कुत्रा आलं तर काय करतो. भूक लागली ना मावशी आम्हाला, थोड्या वेळ झालं तर आलते माग लागू लागले, त्याच्यानं आम्ही आता इकडून आलो, लांबून आलो चक्कर मारून. हो श्याम भैया हे श्याम भैयाचा आकडा. खौफ देखो खौफ. सोड त्याच्या माग, सोड त्याच्या माग. बांधू द्या त्याला पहिले, धरायचं पाय टाईट कर जरा टाईट हो म्हणायले. भाव चढायले चक्कर मारतो काय. काय भारी सीन आहे बघा, तुळस एक नंबर. रे भारी फिलिंग आहे असं आकड्यावर बाज वगैरे निवांत बघावर. किती भारी नेचर आहे बघा. अरे विषय नाही, बाजूवर याच्यावर बसायचं लोकांना सांगा किती भारी फिलिंग, किती भारी आहे. असं मारू नको. बघितलं चुले आमचे काका. आमचं माल मटेरियल कापू घेपू. आता किती वाजलेत, 5 वाजले. 5-6 वाजता आम्हाला घरी जायचं होतं. 5ला अजून सुरूच नाही. आता घरचे फोन येणार, कुठे रे कुठे फिरायला, प्रत्येकाला येणार. कुठं गेला काय हे ते, शिळ्या खाणार, काहीतरी कारण देणार. येतो थोड्या वेळा रास्त होणार. ते आमचे 2 वाजतात कांदे कापायला लागले. अरे खाली काहीतरी घ्या ना, पॅड गिड काहीतरी. आली परात एक नंबर. ये ना एक नंबर. पपई नॅचरल वस्तू एकदम खाली भेटतात इथं. शेतात राहा तुम्ही, काय तिकडं कोण पपई दोन चालू आहे. पपई पण खायला आहे, ताजी एकदम झाडाची तोडून. हे इथं झाड, इथं ते पपईचं. कुठे गेलं रे झाड पपईचं? हे इथं खाली येतं छोटाले. हे इथं खाणार रे. डोळा ये इकडे, तू लट्टू मुट्ट्या कर इथं. लट्टू मुट्ट्यानं कर पपई एक नंबर. तुम्ही बाहेरचे ते लेबल लावलेले हे ते फॉरेनचं आहे, तिकडे ते किती काय चव नाही. हिच्यात जी चव आहे ते काय नाही. ते फ्रोझन चक्र राहतात, ते नॅचरल नसतात, ते शिजले पकवलेले काय म्हणतात पिकलेले. हे डायरेक्ट असं तोडून खाल्लेलं पाडाचा म्हणतात एकदम गावठी भाषेमध्ये. टेस्ट म्हणजे टेस्ट कसं आहे बघा, कसं खायले वचा पिकलाय. आंबा नाही पपई. तो टूर आकड्यावर कसं राहते याची. हे कपडे धुवायला असते बघा, असं दगड ठेवलेला पद्धतशीर. फवारा वगैरे. हे इथं भांडे घासायला. काय करायला एकदम पाणीचा स्वयंपाक बनवायला. असं मोकळी ताकडी जागा हो. जागाची अडचण नाही तिकडं. काय जागाची अडचण बघाय. शेळ्या वगैरे बांधलेल्या, झाडं वगैरे लावलेले. तिकडं गोठा, गाई बैल, तिकडं कुत्रं बांधलेले. पाणी टाकी, पाणी हे जनावराला प्यायला पाणी. आणि इथून बाहेर निघले की डायरेक्ट शेतच शेत. कुठपर्यंत पण वापरा जागा. तिकडं काय 4 भिंतीच्या आत दरवाजा लावायचा, बस संपला इशे. हे तर काय खूप काही हे दाखवण्यासारखं. काय दाखवा आता. वा हे बघ काय भारी दिसतंय रे. लाल ग्रीन कोथंबीर. लय लेकर मन लावून काम फटफट करायला बघा. तिकडे कापणं बिपणं चालू आहे.
इकडे लगेच हे वसतात बघा आमचे, हे वसतात तर कंटिन्यू राहतात गॅस जवळ. तेल गेल टाकले पदाशी. या पाणी घ्या, पाणी घ्या लवकर. वसतात का 5 मिनिटात तर करतात तयार बिर्याणी. भात शिजवायचं टाक भरपूर. या माणसाला काहीतरी द्यावं लागते नंतर बघा किती मेहनत चालू आहे बघा. ओरिजिनल भांडे गिंडे घासून. आणि हे 2 माणसाले हे पदशीर कापलं चालू आहे. ठीक आहे, कापा पाटील कापा. याच्यात घ्या. बस दमा पाटील मस्त कापायले राव. पाटील कुठून शिकले कापायचं? काय झाले बघा याच्यात. या चिकन आहे सगळे दही बी चक याच्यात मिक्स आहे. बाबा चालू कर. डालो कांदा चुरायले तो कांदा वसतात. नाही रे फ्राय करायला तिकडे बाबा. चालू कर ना गॅस. घरचं दही घरचं घरी बनवलेलं. वा वा. अरे ते गाणे बंद करा रे, आवाज कमी कर. TV भले गम भरे लावलं. मॅरिनेट चालू आहे इकडे. थांबा जरासं. सांगा ना तुम्ही टीव्ही द्या ना जराशा जनतेला. काय जेवढं वेळेस मॅग होऊन त्याला अर्धा 1 तास जास्त वेळ ठेवलं, जितक्या जास्त वेळ 2 फुलू घातलं समजा, फुलू घातलं. मुरू घातलं आपल्या भाषेत. आता विषय काय झालाय, थोडस पातीला कमी पडलं तर मग या पातीला थोडी बनवायची, या पातीला थोडी बनवायची. हे असं दम बिर्याणीला असं असते, छिद्र करतात आणि त्यामध्ये तेल सोडतात. हे बघा, हे आता तुम्हाला वाटेल हे इथं काय करायचं, पोळ्या भाजायलेत का काय करायचं. हा हे काय असते माहितीये का, हे पीठ घेऊन याच्यामध्ये काय म्हणतो आपण, वाफ जाऊ नये म्हणून सील पॅक करतात. ही प्लेट ठेवतात, ही प्लेट, आणि ते सगळं त्याचे ते एअर दाण्याचे ते हे बंद करून टाकतात. त्यासाठी असते हे पीठ. थंडी वाजणार आहे त्यामुळं थंडी घंटा घालू. आणि इकडे केला खंदारीला काय घेणं नाही. खंदारी आपापल्या कामात व्यस्त येतं बघा. हे सील पॅक करायले भांड, जेणेकरून वाफ बाहेर गेलं नाही पाहिजे, दम मध्ये मस्त चिकन शिजलं पाहिजे आणि 1 नंबर बिर्याणी झाली पाहिजे. एका भांड्याला चालू आहे दुसरं भांड. A few moments later. बिर्याणी खायलेत इकडे खायलेत काही जण, तिकडे खायलेत काही जण बघा. तेव्हा तिकून डायरेक्ट पातीला घेऊन आलेले आहेत. बिर्याणीचा 1 सेकंड घाणा बसले, अर्धे तिकडे बसले बघा. आता तुम्हाला हे तर खायले काही जण, हे तर बघून इकडं रूम मध्ये चालले. बाकी हे बघा मंगेश भाऊ बिर्याणी वाटताना सगळ्यांना आबा हेकडे हाबे एकडे खायलेत रे, एकडे खायलेत. हे खतरनाक आहे ओरिजिनल. कौन है ये लोग? बिहाइंड द सीन भांडे घासताना मंगू काय घासायला 1 नंबर भांडे. अरे रे रे, आमच्या डोळ्याचं म्हणणे मंग्याची बायकोला सुट्टी राहील, हे भारी भांडे घासायला. आठवड्यातून 1 वेळ भांडे घासाच पाहिजे. पण घासून ठेवलेत. भांडे घास म्हणे ना, चुकी राहील, बाकी काय नाही. भांडे घास खाऊन घासू विचार काम करतोय हे का नाही. टाळ्या वाजा. A few moments later. एक नंबर झाला. आता इथून निघत आहे श्यामरावच्या शेतातून. हे श्याम आहे इथून. इकडे गाडी माग, गाडीमध्ये गाणे वगैरे चालू आहेत. बूम. तर आता जाऊ, बोलतो तुम्हाला थोड्या वेळात. तुमच्या पुढे जाणं, ओव्हरटेक करणं पाप आहे का? नाही का पुढं पाय. अरे बाबा, आमची गाडी बंद पडली. चांगला रोड आहे. हा आता 1 नंबर रोड लागले. तुमचा पार्टनर राहिला ना, तुमचा पार्टनर घेऊन जा ना. घेऊन जायचं नाही.
त्याला त्याच्यावर आम्ही सरला त्याच्यावर भरोसा नाही, त्याला त्याच्यावर भरोसा नाही. आज झाले आम्ही सरला वाढेल तेव्हा गाडी बरोबर चालू, पण आंध्राची त्याला वाढेल ते बरोबर चालू, एकमेकावर भरोसा नाही. त्या गाडीची वाट बघत थांबलो होतो आम्ही यायली. जाऊ मग गॅस होत गाडीत बघू द्या मला कोण कोण आहे. ए तू कायला पुसायला, कोण पुसले? 2 जागा आहेत, मी आहे पशे आहे चव्हाण आणि हे थंडी वाजायली. ये मग या पुरं तयारी चालतं तयारी, पण आम्ही आलतो तर मला दिवसा जाऊन याव, पण आता लय थंडी वाजायली. कुडकुड कुडकुड कसं व्हायला, अर्ध्या रस्त्यात आले येडे आणि इथं येऊन डान्स करायलेत गाडी लावून. लय पागल आहेत, लय पागल. अक्कल आहेत काय रे, अक्कल अक्कल आहेत काय? ट्रॅक्टरला दामवायला ट्रॅक्टरला या ट्रॅक्टरला दामवायला ती आता कशाला गाणे वाजवा म्हणा, गाणे लावायला, गाणे हो द्यायला. घ्या ना ए संध्या जाऊ दे, आणायला रे तिकडून. A few moments later. आलो आता आम्ही जिंतूर मध्ये पोहोचलेलो आहेत. इथं आमच्या हॉटेलवर घेतलं, आलो इथं आता मस्त चहा वगैरे पिऊ. तर इथं मचान केला यांनी. त्या भैयाची एक चप्पल आणि या पशाची एक चप्पल या श्याम्याने फेकली या ताडपत्रीवर. आता ती कशी काढायची ते दाखवत तुम्हाला. आता निवांत बसलेत ते, जाताना ते काढायची घटमट करतील, तर बघू आपण कशी काढतात कशी नाही. तर तोपर्यंत आपण चहा पिऊ, मजा करू दा, कारण थंडी खूप पडलेली आहे. कलवा घटमटीत ते शेकोटी लावायचा, घटमटीत ते भैयाची पशाची. तू फेकली, आता जाताना बघू आता ते कशी काढायची आणि कशी नाही. आता तर निवांत बसलेत, जाताना बघू लिंबावडी मारायची. डॉक्टर आता ती शेकोटी पेटवायलेत, पेटू द्या यायला पदशीर. माझी एक, पवनची एक, सुचाची एक, भैयाची एक, त्याची एक, सायल्याची एक आणि या पशाची एक. अशा इतक्या जणांच्या चप्पल इथं या ताडपत्रीवर टाकल्या. आता कशा काढायच्या आता बघू, काढताना तुम्हाला दाखवतो. पत्राव फेक, पत्रावर दम माहिती या पत्राव फेक. फेकली तर काय नाही, त्याची बेग ना बाई, ते चप्पल काढून आणतो. टाकावं लागते. भेऊ नका तुम्ही, भेऊ घालायले ते. फेकू दे भैया, फेकू दे. तिकडे ठेवलं पण ठेवते काय की खाली ज्याची मी फेकली म्हणजे मग लांब फेकायचं, त्याचा लांब फेकायचं काय टेन्शनच नाही. डायरेक्ट त्याला सरेंडर झाला, डायरेक्ट सरेंडर इशेत नाही, त्याला डायरेक्ट सरेंडर झालाय. राहिले राजीत राहिले, घ्या 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 फेक. फाडा फाडा कपडे, फाडा कपडे, फाडा. तुझ्या अंगावर कपडे घेतले, तुझ्या अंगावर. बाबा राहिला, बाबा काम सोडलाय. घ्या बाबाची बी घ्या. पहिले चुटका द्या, इथून चुटका द्या, चप्पल देत फेकते छानपणानं. आता हे काढायलेत बघा, एक 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 चप्पल. पवन ही माझी आहे स्पार्कची, निकालो रे. हम तुम्हारे साथ है, अजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. माता की जय. बाकी सब मंगार.
तर हे सगळे टाळ्या हे सेलिब्रेशन याच्यासाठी होतं. हा माणूस बोलता बोलता बोलून गेला की हा जेवणाचं पार्टी त्याच्याकडे. हा सगळं जेवण सगळं हा माणूस म्हणला मी स्वतः खर्च करतो खिशातून करतो काय विषय. त्यामुळे हे सगळं सेलिब्रेशन होतं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माहित नाही कोण होतं, पार्टी संपली. पण उद्याच्या कार्यक्रमाचे हे व्हायले. उद्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हा हे घटमट ते चप्पल काढायची. हा काढा तुम्ही चपला काढा चपला काढा. कुठं फेकल्यात काय माझी तर आली बाई बाहेर. त्या प्रकारे आता आम्ही जाणार आहोत घरी. सर्व झालेलं आहे पार्टी बिर्टी सगळं झालेलं. आपण झोपी जाऊ सगळं. आता इथे आपण हा व्लॉग इथे एंड करू. बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. गुड नाईट.